आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय। आंबी कुटुंबियांचा विरोध असूनही पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय। आंबी कुटुंबियांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दिला होता। धमकी प्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी होती। आंबी कुटुंबीय आणि कार्यकर्ते पोलीस अपर अधीक्षकांची या सगळ्या प्रकरणात भेट घेणार आहेत। आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकी दिल्यानंतर काल ज्या पद्धतीने सगळा गोंधळ आहे तो या राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये झाला, त्याच्यानंतर पोलिसांनी खरं तर या ठिकाणी गुन्हा दाखल करतो म्हणून आश्वासन दिलं। मात्र रोहित पवार या ठिकाणाहून निघून गेले आणि पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा आहे तो दाखल केलेला आहे। मात्र प्रशांत आंबी यांच्या कुटुंबियांना हे मान्य नाही, कारण या ठिकाणी जो काही गुन्हा दाखल करायला पाहिजे होता तो दखलपात्र गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे। मात्र रोहित पवार या ठिकाणाहून गेल्यानंतर पोलिसांनी शब्द फिरवला आणि अदखलपात्र गुन्हा आहे तो दाखल केलेला आहे। त्यामुळे आता आंबी कुटुंबीय हे देखील आक्रमक झालेले आहे। डाव्या चळवळीतील कार्यकर्ते देखील आक्रमक झालेले आहे। पोलिसांनी या ठिकाणी दिशाभूल केली अशा पद्धतीचा त्यांचा आरोप आहे, कारण ज्या पद्धतीनं शिव्या दिलेल्या आहेत, ज्या पद्धतीनं एखाद्या महिलेवरती अशा पद्धतीनं बोललेलं आहे, त्यामुळे हा दखलपात्र गुन्हा आहे तो दाखल करायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी आहे। ती या सगळ्या डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर आंबी कुटुंबियांनी केली। मात्र पोलिसांनी जो काही अर्ज आला होता आंबी कुटुंबियांकडून, तक्रार अर्ज आला होता, त्या तक्रार अर्जावरून अदखलपात्र गुन्हा आहे तो रात्री मध्यरात्री हा दाखल करून घेतलेला आहे। त्यामुळे आता आंबी कुटुंबीय हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे दाद मागणार आहेत। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।